नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका क्लर्क या पदाचा पेपर झालेला आहे। तर पेपरामध्ये जेवढे काही करंट अफेअर व प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अशोक सराफ। तर पहा, अशोक सराफ यांना कला या क्षेत्रामध्ये 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे। तर आशा भोसलेंना पहा 2021मध्ये संगीत या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे 2021मध्ये। तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पहा 2022मध्ये समाजसेवक या क्षेत्रासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे। तर बाबासाहेब पुरंदरेंना पहा 2015मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, UPI प्रणाली स्वीकार करणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, फ्रान्स हा UPI प्रणाली स्वीकार करणारा पहिला युरोपियन देश आहे। प्रश्न क्रमांक 3, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023मध्ये भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मिष्टी योजना। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023मध्ये भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी मिष्टी ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणाला टॉयलेट मॅन ऑफ द इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिंदेश्वर पाठक यांना पहा टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, आपलं महाराष्ट्र हे राज्य हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6, सप्टेंबर 2023मध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाची निवड ही राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या म्हणजेच FTI अध्यक्षपदी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 R माधवन। तर R माधवन यांची पहा केंद्र सरकारने सप्टेंबर 2023मध्ये राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2023नुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सासवड। तर स्वच्छ संरक्षण अहवाल 2023नुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांक हा सासवड या शहराने पटकावलेला आहे। पुढचा प्रश्न, पद्म पुरस्कार 2023नुसार एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 एकूण बघा 106 व्यक्तींना। तर पद्म पुरस्कार 2023नुसार एकूण 106 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 9, भारत देशाने इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी ऑक्टोबर 2023मध्ये कोणते ऑपरेशन राबविलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ऑपरेशन अजय। तर पहा, भारत देशाने इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी ऑक्टोबर 2023मध्ये ऑपरेशन अजय हे राबविलेले होते।
तर पहा ऑपरेशन गंगा हे युक्रेन आणि रशिया या दोन देशामध्ये युद्ध चालू होते तेव्हा तिथल्या भारतीय व्यक्तींना भारतामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे भारताने राबविलेले होते. तर ऑपरेशन करुणा हे पहा म्यानमार कोणतं देश आहे तर म्यानमार या देशामध्ये जेव्हा युद्ध चालू होते तर तिथल्या भारतीय व्यक्तींना भारतामध्ये आणण्यासाठी आपल्या भारताने ऑपरेशन करुणा हे राबविलेले होते. पुढचा प्रश्न आहे जागतिक हवामान बदल परिषद 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा दुबई या ठिकाणी जागतिक हवामान बदल परिषद 2023 ही पार पडली होती. पुढचा प्रश्न आहे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने जून 2023मध्ये कोणती समिती स्थापन केली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अजय लांबा समिती. तर मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने जून 2023मध्ये अजय लांबा समिती ही स्थापन केली होती. नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023नुसार 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अमरावती या शहराचा. तर स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023नुसार 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक हा अमरावती या शहराचा आहे. प्रश्न क्रमांक 13 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त नर्गिस मोहम्मदी हे कोणत्या देशाच्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा इराण. तर पहा 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले नर्गिस मोहम्मदी हे पहा इराण या देशाचे आहेत. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते गाव हे महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बघा धुमाळवाडी हे जे गाव आहे तर हे गाव महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कोणतं गाव आहे तर ते धुमाळवाडी हे गाव. तर भिलार हे गाव बघा पुस्तकाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे किंवा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15 ऑक्टोबर 2023मध्ये युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये खालीलपैकी भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 म्हणजेच पहा कोझिकोड आणि ग्वालियर. तर कोझिकोड आणि ग्वालियर या 2 शहराचा समावेश हा ऑक्टोबर 2023मध्ये युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतीय वंशाच्या मनप्रीत सिंह या जानेवारी 2023मध्ये कोणत्या देशातील पहिल्या शीख न्यायाधीश बनलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशाच्या. तर पहा मनप्रीत सिंह या जानेवारी 2023मध्ये अमेरिका या देशातील पहिल्या शीख न्यायाधीश बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 17 PM विश्वकर्मा ही केंद्र सरकारची योजना कोणाच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कामगाराच्या कल्याणासाठी. तर पहा PM विश्वकर्मा ही केंद्र सरकारची योजना कामगाराच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023मध्ये कोणती योजना सुरू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लखपती दीदी योजना. तर पहा 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023मध्ये लखपती दीदी ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 2023ची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा दक्षिण आफ्रिका या देशामध्ये 2023ची ब्रिक्स शिखर परिषद ही पार पडलेली आहे. पुढील प्रश्न महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023चा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा
रतन टाटा यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023चा उद्योगरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 21. पुढील प्रश्न आहे, इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. नेदरलँड हा जो देश आहे तर हा देश इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक 22. प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. केरळ उच्च न्यायालय. तर प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय हे केरळ उच्च न्यायालय ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 पर्याय 2 आणि 3 म्हणजेच गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 हा जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 24. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा भारताचा क्रमांक हा ऑप्शन क्रमांक 3 111वा आहे. प्रश्न क्रमांक 25. जातीय भेदभावावर बंदी घालणारे पहिले अमेरिकन शहर कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. सिएटल. तर जातीय भेदभावावर बंदी घालणारे पहिले अमेरिकन शहर हे सिएटल ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. जाती आधारित आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे जे राज्य आहे तर हे राज्य जाती आधारित आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. कोणते राज्य आहे तर ते बिहार हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑक्टोबर 2023मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 जस्टिस प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. राईट टू वाल्क लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा. भारतातील पंजाब हे राज्य राईट टू वाल्क करणारे पहिले राज्य ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाईम या आंतरराष्ट्रीय मासिकने टाइम्स पर्सन ऑफ द इयर्स 2023साठी खालीलपैकी कोणाची निवड केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टेलर स्विफ्ट यांची पहा टाइम्स पर्सन ऑफ द इयर्स 2023साठी निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. बुकर पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पॉल लिन्स यांना बुकर पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 31. जून 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. सुरिना या देशाने. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार पुरस्कार हा सुरिना या देशाने प्रदान केलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. 18-19 मार्च 2023 दरम्यान जागतिक भरड धान्य विषयक श्री अन्न परिषद कोठे पार पडली? तर कोठे पार पडली तर ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आहे. प्रश्न क्रमांक 33. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधील महिला सन्मान बचत पत्र योजनेचा निश्चित व्याजदर किती आहे? तर किती आहे तर ऑप्शन क्रमांक 1 7.5% इतका व्याजदर आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतींनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा. न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपतींनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोणाची तर न्यायाधीश अजय माणिकराव
खानविलकर यांची. प्रश्न क्रमांक 35. केंद्रीय प्रदूषण मंडळाने फेब्रुवारी 2023मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक नदी प्रदूषण कोणत्या राज्यामध्ये आढळून आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. महाराष्ट्र या राज्यामध्ये देशातील सर्वाधिक नदी प्रदूषण हे आढळून आले आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणाला मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 व्ही करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स हा देश गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा पहिला देश आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छादूत कोण आहेत? तर कोण आहेत? तर ते सचिन तेंडुलकर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश ही भारतातील पहिली बँक आहे जी 24 तास व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करते. तर कोणती आहे तर ती बँक? तर ती AU ही बँक आहे.